आता रेश मला लय जोरात आलू नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता टाइम झालाय 6:09. एवढ्या लवकर का उठलं का? आजच्याला जायचे पप्पाला मामाची ते ना जो आपण नारळ काढायला गेलतो का नाही, तिथला आंबा उतरवायचे पप्पाला बोलवले. आणि आजच्याला पप्पाचा बड्डे, पप्पाला विश करू. गेल्या वेळेस पण पप्पाचा बड्डे होता का नाही, तेव्हा आम्ही ऊसाची लागण केली होती. आणि आज पण पप्पाचा बड्डे, आज पप्पा चाललेत आंबा उतरायला. तर मित्रांनो, पप्पा पण रेडी झाले. हॅपी बर्थडे. थँक्यू. पप्पानी 2 शर्ट घालते, एक चांगला आणि एक हे आंबा उतरायला घातलाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. पार्टी पाहिजे ना आम्हाला. काय नाही नाही राहिलं, सगळं घेतलं ना. तर मित्रांनो, आता जाऊ पप्पाला सोडवायला. कुठं सोडवायचे? राहुला. वाचल्यावर फोन करा. जाऊ का? तुम्हाला लय अलीकडे सोडले. पप्पाला म्हणलं होतं जागेवर सोडतो, पण पप्पा म्हणले अलीकडे सोड. तर मित्रांनो, आता पप्पाला सोडले. आता डायरेक्ट कामावरती जाऊ. डबा घ्यायचा आणि डायरेक्ट कामावरती जाऊ. मी तर अजून नाश्ता पण नाही केला. नाश्ता करून कामावर जायला लागेल. किती वाजले? आता वाजले 6:40. A few moments later. तर मित्रांनो, फायनली घरी पोचले. 6:40ला पप्पाला सोडलं होतं. आता वाजले 6:59. म्हणजे ना 19 मिनिटात इथं पोचलो. गाडीने केस खराब झाले, सगळं केस खराब झाले. पप्पाला सोडलं का नाही, एवढं फास्ट आलो का नाही. वॉच पण नव्हतं, मोबाईल पण नव्हता टायमिंग बघायला त्याच्यामुळं. आणि येताना लोक जाताना दिसायचे, असं वाटायचं लय टाइम झाला. काय नाही दिले काय? बँड बजाऊंगा घुमटी गाऊंगा देतात ते नाही काय म्हणत. चांगली. तर मित्रांनो, आजच्याला फायनली पप्पाचा बर्थडे आणि अजून एक गुड न्यूज आहे. भाऊ ट्रेनिंगला गेला होता ना, आजच्याला माघारी आलाय. मस्त नमकीन आणले, चिवडा. आजच्याला आईने सांडगं पण बनवल्यात. इकडे एक सांडगं, इकडे एक सांडगं. कुणाला स्कूटी शिकायची? माझ्या तर खिशातच हात घालतो आता. भैया होय. हिला विचारते हिच्याकडे. हा म्हणते काय स्कूटी कुणाला शिकायची? मला शिकायची. मला येते. मला पण येते. मी एकटीने चालवली. कधी? आता मी बी चालवली. चला परत जा. हा चल. स्कूटीला 3 गेअर आहे का नाही? किती गेअर मग? 3 बाई तुला दाखव. कुठे गेअर आहे स्कूटीला? हे काय स्कूटीला गिअर तरी असतो का? आताच काय पहिला दुसरा तिसरा. अरे ते स्पोर्ट मोड आहे, तशी गाडी पळणार. हा एक असं थोडं थोडं डोसा जास्त आरुषने पोपट केला. तर मित्रांनो, स्कूटी इथं आहे, सगळेजण इथं बसले. जेवाय गेले तुला नाही आरुषला. तू का आणलं त्यांना दगड? काय संबंध हाणायचा? सगळ्यांना दगड आणतो तू. स्कूटीची राईड खेळायला आल्यात, भांडणं चालू झाली. तू खेळ भांडण. सगळी स्कूटीची राईड खेळायला आल्यात आणि भांडणं चालली. आता तुझी कस काय वाढायची? त्या दोघांची भांडणं चालले, तुमची चालू द्या. काय अगं, स्कूटीची राईड खेळायची सोडून भांडणं चालले त्यांची. आरुष नाही गावणार तुला, आरुष लय पळतोय. नाही गावत तो, लय तेज पळतोय. तर मित्रांनो, आजच्या आईने बनवले माझ्या आवडीचं लोणचं. मस्त कारळ टाकले, मोहरी टाकली. हे लोणचं फक्त मलाच आवडतं घरात, त्याच्यामुळे आईने स्पेशल माझ्यासाठी केलं. एवढ्या जोरात हा, एवढं दात खातोय. हा आता रेश मला लय जोरात आलू. रियाज रागवलं म्हणते मला मारलं, तुला नाही बोलायचं. परत हाण.
अजून आण अजून आण. ले लागलं बाईला. ले जोरात टोल्या टाकल्या. ब्लॉग एडिट करत बसलो होतो. एडिट करतोय किती वाजता सकाळ किती लवकर वाजता 10:30 वाजल्या. आणि मग झोपायचंय ना आता. कधी झोपायचं 12 झोपायचं. तर मित्रांनो सकाळ लवकर उठायचे. मला वाटलंच होतं आई मला बोलवा येणार मित्रांनो. फक्त आता फेसबुक वरती टाकलं ना मग झोपतो. झोप लागेल बाहेर अशी. बाहेर आता हवा सुटली मस्त हवा सुटली. पाणी वरत्या कूलर मध्ये. तर मित्रांनो आम्ही ना बाज घ्यायचा प्रयत्न करतोय पण बाजच भेटत नाही. अशी बाहेर टाकायला झोपायला आता 9-10च्या पुढे ना असली भारी हवा सुटते का ना असं वाटतं बाहेरच झोपावं. पण असं उंच पाहिजे कारण काय ना रातचं हिचू काटा निघतात त्याच्यामुळं थोडं उंच असलं म्हणजे कसं सेफ राहतं. तर आत्ता टाईम झाला आहे 10:27. आत्ताच आहे ना यूट्यूबवरती ब्लॉग अपलोड केला आहे. आजच्याला एवढा पहिल्यांदा उशीर झाला आहे का नाही. 10 वाजता ब्लॉग अपलोड केला आहे जवळजवळ 10:30 वाजता. आलं थोडा सकाळचा ब्लॉग शूट केला. मग नंतर ह्याला एडिटिंग करायला बसलो आणि आजच्याला सगळा ब्लॉग आहे ना पप्पाच्या मोबाईलमध्ये नाही माझ्या मोबाईलमध्ये शूट केला. त्याच्यामुळे जास्त वेळ लागला. मी तर एवढी रिक्वेस्ट करते का नाही मलाच कधी माझा स्वतःचा मोबाईल येते चांगला बेस्ट मोबाईल. कारण की ह्या मोबाईलवरती ना लॅग मारतो त्याच्यामुळे एवढा ब्लॉग टाकायला उशीर झाला. पहिल्यांदा एवढा उशीर झाला असेल 7 वाजेपर्यंत ठीक आहे 8 वाजेपर्यंत ठीक आहे 9 वाजेपर्यंत 10:30 वाजले. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट बाय बाय.